हल्ला झाला त्याला जबाबदार कोण, पुलवामाचा जो हल्ला झाला त्याला जबाबदार कोण, आणि मग हा जबाबदारीचा धोंडा हा ज्याच्या त्याच्या पदरामध्ये आपण टाकणार आहोत की नाही. कारण अजूनही जर का काश्मीर अशांत असेल तर मग कशासाठी यांना परत मतं द्यायची. काश्मीरमधले पंडित घरी जाऊ शकत नाहीत, काश्मीरमधले हल्ले तुम्ही थांबवू शकत नाहीत. मणिपूर अशांत होऊन आज जवळपास वर्ष झालं, अजूनही मोदी तिकडे जात नाही आहेत. मोदी मणिपूरबद्दल काही बोलत नाही आहेत. जणू काही सगळे प्रश्न संपलेत आणि आता फक्त उद्धव ठाकरे एकटाच प्रश्न देशासमोर आहेत. अशा पद्धतीने मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये येत आहेत, महाराष्ट्राच्या वाऱ्या करत आहेत. म्हणजे हे काहीतरी आकृत घडते. म्हणजे उद्धव ठाकरेला संपवून काश्मीर शांत होणार आहे का, उद्धव ठाकरेला संपवलं म्हणजे चीन परत जाणार आहे का, उद्धव ठाकरेला संपवलं म्हणजे मणिपूरच्या महिलांची लुटलेली इज्जत त्यांना परत मिळणार आहे का. काय मोदींकडे काय उत्तर आहे त्याच्याकडे याच्याबद्दल. हो, पण उद्धव साहेब त्यांची अशी भूमिका आहे की ते असं टीका करतायत की आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांबरोबर गेलेला आहात. मग काय झालं, आणि त्याच्यामुळे तुम्ही औरंगजेबाच्या विचारांना पुढे चाललाय आणि तुम्ही औरंगजेब फॅन्स क्लबचे आता मेंबर झालेला आहात. हा काय प्रकार आहे. यांना वारंवार औरंगजेब आठवतोय. कारण त्यांना त्यांचा आवडता केक जो पाकिस्तानात त्यांनी नवाज शरीफच्या वाढदिवसाला जाऊन खाल्ला होता त्याची आठवण येते. पाकिस्तानात जाऊन बिन बुलाए मेहमान हे पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफचा केक खाणारी लोक हे मला औरंगजेबाचा फॅन म्हणू शकत नाही. कारण औरंगजेब सुद्धा गुजरातमध्येच जन्माला होता आणि तो जसे हे दिल्लीत गेले तसं औरंगजेब आग्र्यात होता. आणि औरंगजेब सुद्धा महाराष्ट्र जिंकण्यासाठी इकडे 27 वर्ष त्यांनी रोड शो वगैरे केले असतील नसतील कल्पना नाही मला, पण जिंकण्यासाठी इकडे 27 वर्ष बसला होता. पण पुन्हा तो आग्र्याला जाऊ शकला नव्हता. कदाचित तेव्हा औरंगजेबाने सुद्धा मोठमोठ्या सभा घेतल्या असतील किंवा रोड शो सुद्धा केले असतील. नक्कीच त्याने रोड शो केले होते. माझ्याकडे मोठा लवाजमा घेऊन इथे येत होता ना, हत्ती घोडे पायदळ, हा रोड शोच होता. पण तेव्हाचं महाराष्ट्राचं जे शौर्य आहे, औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापणारे मराठी आज सुद्धा जिवंत आहेत. त्यांचेच वंशज आज महाराष्ट्रामध्ये. पण मोदी आणि शहा वारंवार महाराष्ट्रात येऊन अलीकडे उद्धव ठाकरे हे त्यांचं पहिला क्रमांकाचं टार्गेट आहे आणि त्यानंतर शरद पवार हे दोन प्रमुख नेते महाराष्ट्राचे, ज्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राची सूत्र आपल्या हातामध्ये घेतलीत राजकारणाची. आणि बहुधा मोदी शहांना महाराष्ट्राचं भय वाटतं आहे. मुळात औरंगजेब हे जे विषय आहेत सगळे हे प्रचाराचे विषय असू शकतात का इतक्या वर्षानंतर. हेच माझं म्हणणं आहे की तुम्ही 10 वर्ष काय केलं. तुम्हाला अजूनही म्हणजे आता तुम्हाला पराभवाचं भूत समोर दिसायला लागलं, तुम्ही राम 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 करायला लागलात. इतके दिवस म्हणजे निवडणुकीमध्ये राम 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 करायचं आणि निवडून आल्यानंतर लोक गेले का मरा 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 करायचं. उद्धव साहेब 10 वर्ष मोदी यांचं सरकार या देशावर आहे. 10 वर्ष खूप मोठा कालखंड आहे की देशाच्या आयुष्याची 10 वर्ष. 10 वर्षात म्हणजे 140 कोटी जनतेची एका नेत्याला 2 वेळा म्हणजे सलग 10 वर्ष प्रधानमंत्री होण्याची संधी मिळते. पण या 10 वर्षानंतर जेव्हा हे तिसऱ्या निवडणुकीला सामोरे जात आहेत, त्या निवडणुकीत मोदींकडे किंवा त्यांच्या पक्षाकडे प्रचाराचे मुद्दे दिसत नाहीत. महागाई, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यावर प्रधानमंत्री बोलतच नाही आहेत. भ्रष्टाचारांना संरक्षण ही मोदी गॅरंटी हा विषय त्यांच्याकडे आहे. त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे. ना हा विषय चर्चेत आहेच. म्हणजे भ्रष्टाचार करा आणि भाजपात या. म्हणजे ते एक कुठली तरी गोळी होती ना, वो खाओ सब भूल जाओ. तसंच आहे, भ्रष्टाचार करो भाजप में आओ. आणि नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार मुक्त भारताची घोषणा केली होती. हां, ते बरोबर आहे. कारण जेवढे भ्रष्टाचारी आहेत ते भाजपात घेत आहेत. म्हणजे भारत मुक्त होतं, इतर पक्ष मुक्त होत आहेत. म्हणून मी त्यांना व्हॅक्यूम क्लीनर म्हटलेलं आहे. हां, जसं व्हॅक्यूम क्लीनर कुठेही तुमच्या कार्पेटवरती धूळ असेल, फटीमध्ये धूळ असेल, ती धूळ खेचून घेतं. तसे सगळे भ्रष्टाचारी खेचून घेतात भाजपात. म्हणजे भ्रष्टाचार मुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त काँग्रेस, भ्रष्टाचार मुक्त. मोदींच्या प्रचारामध्ये मुद्दे कुठले आहेत. मुसलमान, पाकिस्तान, कब्रस्तान, स्मशान या मुद्द्यावर मोदी बोलत आहेत. आमच्या निवडणुकीच्या प्रचारात हिंदुस्थान आहे, त्यांच्या प्रचारात पाकिस्तान आहे, आमच्या प्रचारात हिंदुस्थान आहे. उद्धवजी, प्रत्येक निवडणुकीत देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक असते, खास करून लोकसभेची राष्ट्रीय निवडणूक. आतापर्यंत गेल्या 70-75 वर्षातल्या प्रत्येक निवडणुकीनं देशाचे भविष्य ठरवायचा प्रयत्न केला. या निवडणुकीचं वैशिष्ट्य तुम्ही काय सांगाल. मी काही वेळेला सभेत बोललेलो आहे.
निवडणुकीमध्ये दोघांचं भविष्य ठरत असतं. साहजिकच आहे, पहिल्यांदा जनता त्यांच्या नेत्याचं भविष्य ठरवतं. तशी आज वेळ आलेली आहे की 10 वर्षात ज्यांनी नुसत्या थापा मारल्या त्या थापाड्यांना तुम्ही पुन्हा डोक्यावर घेता की थापाड्यांना फेकून देताय.